मंचावर उपस्थित माजी नगरपालिका अध्यक्ष युवा नेते हरीश शर्मा जी, तहसीलदार संजय रंचवार जी, गट विकास अधिकारी किरण कुमार धनवड़े जी, जिला परिषदचे माजी सदस्य हरीश गेडाम जी, पंचायत समितीच्या सभापती इंदिराताई पिपरे, उपसभापती सोमेश्वरराव पद्मगिरवार, श्री किशोरभाऊ पंदिलवार, श्री काशी सिंह जी, श्री रमेश जी पिपरे, श्री गोविंदाजी पुढे, महिला बाल कल्याण अधिकारी, तहसील व पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी व या ठिकाणी प्रशिक्षण वर्गाला उपस्थित आपापल्या क्षेत्राचं नेतृत्व करणाऱ्या माझी सर्व मातृशक्ती, स्त्री शक्ती व माझ्या लोकप्रतिनिधी भगिनींनो व इथं उपस्थित बंधूंनो, खरं तर काल जेव्हा मला निमंत्रण दिलं गेलं तेव्हा प्रशिक्षण वर्गाचं महत्त्व समजून माझा दुसरा कार्यक्रम मी बाजूला ठेवला. मनात एकच विचार केला की ज्या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो त्या मतदारसंघातल्या माझ्या भगिनी प्रशिक्षणासाठी इथे एकत्र येत आहेत, तर त्यांच्याशी संवाद केला पाहिजे. हे खरं आहे की अर्थमंत्री म्हणून मला अर्थसंकल्प मांडण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. मी 5 वर्षामध्ये 6 अर्थसंकल्प मांडलेत, पण याचं चिंतन करत असताना, मंथन करत असताना, अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात आली, जोपर्यंत आम्ही कितीही धोरणं आखलीत, कितीही निर्णय केलेत, कितीही नियम केलेत, कितीही कायदे केलेत, कितीही GR केलेत, तरी तोपर्यंत याचा फायदा होणार नाही जोपर्यंत या देशाची स्त्री शक्ती, महिला शक्ती जागी होणार नाही. हे खरं आहे की 50% आरक्षण दिलं आणि आज नगर परिषद असेल, नगरपंचायती असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, तुमच्यापैकी अनेकांना कदाचित आकडे माहीत नसतील. आज 50% आरक्षण दिल्यानंतर साधारणतः प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या लोकप्रतिनिधींची संख्या ही कुठं 48% आहे, कुठे 49% आहे, पण महिला लोकप्रतिनिधींची संख्या ही मात्र 51%, 52% अशी आहे. महिलांना आरक्षण देताना काही पुरुष कामचुकार होते, पुरुष काहीच करू शकत नव्हते म्हणून आरक्षण दिलं नव्हतं. महिलांना आरक्षण देताना एक भावना होती की महिला सुदृढ व्हावी, महिला संरक्षित व्हावी, सशक्त व्हावी, सबल व्हावी. पण यासोबत अजून एक कारण होतं. हे कारण तर देवाच्या दैवी देणगीचं कारण होतं आणि देवाच्या दैवी देणगीचं कारण होतं की महिला एखादा प्रश्न समजून घेण्याची तिची क्षमता ही नैसर्गिक रीतीने, वैज्ञानिक दृष्टीने पुरुषांपेक्षा जास्त आहे. आणि म्हणूनच आपण तेही वाक्य ऐकायचो, स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी करुणा नयनी पाणी. करुणेचा महासागर कुठं असेल तर तो मातृशक्तीच्या हृदयात आहे, तो आईच्या हृदयात आहे. आणि यासाठीच मी जेव्हा वर्धेचा पालकमंत्री होतो, बसता बसता एक गोष्ट माझ्या समोर आली आणि ती सुद्धा आश्चर्यजनक होती की वर्धा जिल्ह्यात शेकडो आमच्या कष्टकरी शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्या होत्या. संकटाच्या समोर ते झुकले होते. तीच जमीन, तेच कर्ज, तेच कुटुंब, तेच परिवार, पण हरले. जीवनाच्या संघर्षात त्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबला. पण दुसरी गोष्ट माझ्या लक्षात आली
की त्याची पत्नी, तेच संकट, तेच दुःख, तेवढीच जमीन, तेच कर्ज, तोच कुटुंबाचा, सदस्यांचा, परिवाराचा भाग. पण ती स्त्री डगमगली नाही, तिने आत्महत्या केली नाही. त्या स्त्रीने त्या दुःखाच्या डोंगराचा सामना केला आणि त्याच जमिनीवर, त्याच वातावरणात आपल्या कुटुंबाला मोठं केलं. एक विधवा, शेतकऱ्याची विधवा मला जेव्हा येऊन सांगत होती की माझ्या पतीने आत्महत्या केली, तेव्हा ही मुलगी 8 वर्षाची होती आणि तिथं मी न डगमगता हिला इंजिनियर केलं. तेव्हा माझ्या मनात आली, अरे ही तर दैवी देणगी आहे. ही स्त्रीच्या हृदयामध्ये करुणा तर आहेच, पण स्त्रीची ही सहनशीलता. मी अर्थमंत्री असताना अनेक निर्णय केले. अधिकारी सांगायचे राज्याच्या तिजोरीवर ताण येईल, पण मी नेहमी म्हणायचो की 50% असणाऱ्या महिला या जर बरोबरीने स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गावर चालत नसतील तर आर्थिक ताण तणाव, कर्जबाजारीपणा याच्यासाठी माझ्या दृष्टीने कोणतंही महत्त्व नाही. आणि यासाठी पहिला निर्णय केला, निराधार विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटिता ज्या महिला होत्या, 600 रुपयाचं अनुदान होतं. खरं तर ते 1,500 रुपये करावं अशी माझी इच्छा होती. अधिकारी म्हणायचे 5,000 कोटीचा ताण पडतो, 4,000 कोटीचा ताण पडतो. पण तरीही 18 जून 2019ला मी अर्थसंकल्पामध्ये घोषणा केली की 600 रुपयाच्या ऐवजी 2 अपत्य असेल तर 1200, 1 अपत्य असेल तर 1100 आणि अपत्य नसेल तर 1,000 रुपये अनुदान हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये वाढत होतं. माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात महिला सरपंच झाल्या 50%. पण सरपंच महिलांना बैठकी घ्याव्या लागायचा, बाहेर जावं लागायचं. देवेंद्रजीशी मी चर्चा केली आणि अर्थसंकल्पात घोषणा करत सरपंचाच्या मानधनासाठी पहिल्यांदा 200 कोटी रुपयाची तरतूद केली. अपेक्षा ही होती की महिला ज्या आर्थिक दृष्टिकोनातून त्यांच्या हातात कमी अधिकार असतात, त्यांनाही काही ना काही सरपंचांना जेव्हा एखाद्या गावाच्या, एखाद्या पंचायत समितीच्या एखाद्या कार्यक्रमाला जावं लागतं, बैठकीला जावं लागतं, फुल ना फुलाची पाकळी म्हणून करत. आज आमच्या महिला बाल विकास अधिकारी इथं महिला म्हणून काम करत आहे. खरं तर महिला कर्मचाऱ्यांचे अनेक निर्णय मला घेण्याचं सौभाग्य लाभलं. पहिला निर्णय तर मी महिलांसाठी हा घेतला की एखादा कर्मचारी असेल, त्याचा अकाली मृत्यू झाला, त्याच्या विधवेला पेन्शन मिळायचं. पण आम्ही अट टाकायचो, कंडिशन टाकायचो की त्या विधवेने जर पुनर्विवाह केला तर पेन्शन बंद करायचो. जेव्हा माझ्या समोर एक महिला आली, म्हणाली मी विधवा आहे, माझे पती सरकारी कर्मचारी होते, वय होतं 43, मृत्यू झाला, वयाच्या 20व्या वर्षी 21व्या वर्षी नोकरी सुरू झाली, पेन्शन येते, माझे मुलं लहान आहे, मला पुनर्विवाह करायचा आहे. पण तुमचे अधिकारी सांगतात की पुनर्विवाह केला तर तुमची पेन्शन बंद होईल. मी ज्याच्याशी लग्न करते त्याचा धंदा तर छोटा आहे, माझी जर पेन्शन बंद झाली तर काय करायचं. मी त्या महिलेचं दुःख ऐकलं. सुधीर श्रीवास्तव नावाचे आमच्या विभागाचे सचिव होते. पहिल्यांदा मी माझ्या ऑफिसमध्ये बोलवलं, माहिती घेतली आणि पहिला निर्णय केला की विधवेनी जरी पुनर्विवाह केला तरी तिची पेन्शन कधीही बंद होणार नाही, कारण तो तिचा हक्क आहे आणि त्या हक्कामध्ये तिच्या पाठीशी सरकारने उभं राहिलं पाहिजे. महिला कर्मचारी असायचे, LTC 4 वर्षात एकदा दिली जायची. 4 वर्षात एखादा कर्मचारी असेल तर त्या कर्मचाऱ्याला सरकारी पैशानी काही दिवस बाहेर जाता यायचं. LTCचा निर्णय होता. पती असेल तर पत्नीला घेऊन जायचा, पत्नी असेल तर पतीला घेऊन जायची. पण अनेकदा प्रौढ कुमारिका लग्न होत नव्हतं, आई वडिलांना पोसायच्या. मी दुसरा निर्णय केला की LTC मध्ये आता पती पत्नी स्पाऊसची आवश्यकता नाही, आई वडील असेल तर आई वडिलांना सुद्धा LTCचा माध्यमातून त्या महिला कर्मचाऱ्याला पुढे जाता येईल.
प्रसूती रजा तर होती, पण मुलगा 10वीत असेल 12वीत असेल, माणसांचं बरं असतं, तशा जबाबदाऱ्या कमी घेतात. मी सुद्धा जबाबदाऱ्या कमी घेतो. माझी बायकोच सर्व पाहते घर. म्हणजे मार्क द्यायचं असेल तर मला 50 मार्क, बायकोला 100 मार्क द्यावे लागतील. सारं घर, घराचा कारभार ही सर्व महिला पाहते. आणि म्हणून कर्मचाऱ्यांना त्या दृष्टीने सुद्धा आपण निर्णय केला की कर्मचाऱ्यांना 10वी 12वीचा जर विद्यार्थी असेल तर त्यांना 6 महिने आपण सुट्टी देण्याचा निर्णय केला. सरोगसी मदरचा विषय होता, 180 दिवस सुट्टी दिला. आणि इथंच थांबलो नाही. दऱ्या कोऱ्यात तांड्या पांड्यावर असणाऱ्या महिलांना स्वतःचा रोजगार मिळावा म्हणूनही अनेक योजना मी सुरू केल्या. विधवा परित्यक्त्या घटस्फोटितासाठी मी एक स्वयंरोजगाराची योजना घोषित केली. पण दुर्दैवाने आमचं सरकार पुन्हा मंत्रालयापर्यंत पोहोचू शकलं नाही. अनेक योजना अपूर्ण राहिल्या. पण माझी आपल्याला विनंती आहे की आपण लोकप्रतिनिधी म्हणून प्रशिक्षण घेताना या ठिकाणी फक्त भाषण ऐकण्यासाठी आला नाही. जसं देवाच्या समोर आपण टवटवीत फूल ठेवतो, अशी कोणी महिला आहे का की देवाच्या समोर वास येणारं घाणेरडं फूल ठेवे? मग लोकप्रतिनिधी म्हणून आपण सुद्धा आपल्या मध्ये उत्साह असावा, अभ्यास असावा, ज्ञान असावा, शक्ति असावी. सेवा करताना ती मनोभावे केली पाहिजे. जब कोई व्यक्ति अपना दुख लेके आता है, हमको हमदर्द समझ के आता है, तो हमने उसको सरदर्द नहीं समझना चाहिए. माननीय विश्वगौरव देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तशी भेटण्याची संधी कमी असते. पण जेव्हा ही भेट होते, जेव्हाही त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येतं, माझ्या पक्षाचे नेते म्हणून नव्हे तर मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो की छोट्या छोट्या गोष्टीतून समाजाच्या शेवटच्या गरीब व्यक्तीचं कल्याण व्हावं, प्रगती व्हावी, उन्नती व्हावी, उत्थान व्हावं ते विचार करतात. नारी से नारायणी तक हा त्यांच्या अर्थसंकल्पाचा सार आहे. पण हा सार दिल्लीमध्ये बसून एखादा प्रधानमंत्री, मुंबईमध्ये मंत्रालयात बसून एखादा मुख्यमंत्री घोषणा करू शकेल, पण त्याची अंमलबजावणी आम्हा सर्वांना त्यांचे हात बनवून करावे लागेल. मग जेव्हा अंमलबजावणी करायची असेल तर पहिला मुद्दा उपस्थित होतो की आम्ही सर्वज्ञानी, सर्वंकष विचार करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण घेतलं पाहिजे. अनेकदा अनेक योजना आम्हालाच माहीत नसतात तर आम्ही जनतेपर्यंत का पोहोचणार? हर घर जल ही माननीय पंतप्रधान महोदयांची एक घोषणा की ज्या माध्यमातून गावातल्या प्रत्येक कुटुंबापर्यंत नळाचं पाणी जावं. ही योजना अधिकाऱ्यांच्या पद्धतीने काम करतील, पण आम्ही त्या दृष्टीने लक्ष देतो का? गर्भवती महिलेसाठी योजना केली, मग ही योजना गावातल्या आमच्या बहिणीपर्यंत गर्भवती असताना पोहोचते का? आमच्या गावामध्ये अचानकपणे एखादा कर्ता पुरुष गेला तर लोकप्रतिनिधी म्हणून गावातल्या त्या महिलेच्या पाठीची, ती आमच्याच कुटुंबातली आहे, आमच्याच परिवारातली आहे, आमचीच भगिनी आहे, तिच्या दुःखात मी तिला मदत करून सहभागी होईल. मदत करणे याचा अर्थ फक्त तिला आर्थिक मदत नव्हे तर तिला योजनेचा फायदा करून देता येईल का? इथं आमचे संजय राईतवार सारखे तहसीलदार आहे, अतिशय चांगले अधिकारी आहे. बीपीएल महिला जर विधवा झाली तर मला आठवतं की मी 10,000 रुपयाची मदत करायची. मी इतका पत्र व्यवहार केला, पाठपुरावा केला. राज्याचे 48 खासदार, राज्यसभेचे 24 खासदार सर्वांच्या पाठीशी लागायचो. ते 10,000चे 20,000 झाले. मग आपण त्या दृष्टीने त्यांना मदत करतो का? माननीय पंतप्रधान महोदयांनी मोफत अन्नधान्य गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून वाढवलं. मग आमच्या गावातल्या शेवटच्या कोणत्याही जाती धर्माचे असो त्या महिलेला हे मोफत अन्नधान्य बीपीएल मध्ये असताना मिळतं का? काही केशरी कार्डधार जे प्राकुलामध्ये होते, प्राधान्य कुटुंब लाभार्थी, त्यांचं धान्य बंद झालं. मी उद्या बैठक घेतोय, उद्या मी डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसरशी बसतोय. पण आपण लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आपण प्रशिक्षित आहोत का? जिथं अन्याय होत असेल
तिथं मा दुर्गेचं रूप घेऊन, मा महाकालीचं रूप घेऊन अन्याय करणाऱ्या, योजनेमध्ये शुक्राचार्य होणाऱ्या, कष्टकरी गरीब महिलांच्या आड येणाऱ्या अशा अधिकाऱ्यांच्या छाताड्यावर आम्ही बसू शकतो का? प्रशिक्षण याचा अर्थ आम्ही आमच्यामध्ये एक असं कुशलता कौशल्य निर्माण करणं की ज्या कुशलता आणि कौशल्याच्या माध्यमातून हे ईश्वरीय कार्य करण्याची शक्ती जी आम्हाला दिली आहे. 13.5 कोटी लोकांमध्ये 27,000 सरपंच, या 27,000 पैकी 13,500च्या वरती महिला सरपंच आहे. ग्रामपंचायत सदस्यांचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा 13.5 कोटी लोकसंख्येमध्ये ते 3.5 लाख 4 लाख ग्रामपंचायत सदस्य आहे. त्यापैकी तुम्ही एक आहात. जे 4,000 पंचायत समिती सदस्य आहे त्यापैकी तुम्ही एक आहात. जे 2,000 जिल्हा परिषद सदस्य आहे त्यापैकी आपण एक आहोत. ईश्वराने तुम्हाला एक संधी दिली आहे. जनतेने विश्वास व्यक्त केला. हा विश्वास आहे की जेव्हा केव्हा ते संकटात असतील, अडचणीत असतील, तेव्हा आम्ही त्यांच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी त्यांच्या सोबत उभं राहायला पाहिजे. पण हे उभं राहायचं असेल, जसं देवाच्या समोर टवटवीत फूल आपण टाकतो, तसं आपणही ज्ञानाच्या माध्यमातून, प्रशिक्षणाच्या माध्यमातून, अभ्यासाच्या माध्यमातून प्रयत्न करत, प्रयत्नाची पराकाष्ठा करत आपल्यामध्ये बदल केला पाहिजे. आपण सुद्धा उत्तमातलं उत्तम ज्ञान घेतलं पाहिजे, योजना समजून घेतल्या पाहिजे आणि त्या योजनेच्या पाठीशी उभं राहून सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. 75 वर्ष झाले स्वातंत्र्याचे. जिजाऊ मातेला प्रणाम करतो, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना वंदन करतो, नमन करतो. पण यापुढे त्यांच्या विचारावर एक पाऊल तर टाकलं पाहिजे. मा जिजाऊ, मी परवा पावनखिंड पिक्चर पाहत होतो. मा जिजाऊचा छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेलं ते कौशल्य, शिक्षण अंगावर काटा येत होता. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भिडेवाड्यात मी विधानसभेत मागणी केली. पुणे विद्यापीठाचं नाव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं दिलं. नागपूर विद्यापीठाचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, अमरावतीचं वैराग्यमूर्ती गाडगे बाबा. नाव देणे याचा अर्थ काही बोर्ड लावणं असा नाहीये. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या समोर नमन करताना, वंदन करताना आम्ही सर्वांनी एक प्रार्थना केली पाहिजे, मनामध्ये संकल्प केला पाहिजे की मा जिजाऊचा वारसा एक पाऊल चालवण्याचा मी प्रयत्न करेन. माझ्या कुटुंबाची काळजी घेईल. ज्या कुटुंबामध्ये कुपोषण होतं, महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांनी सांगितलं, केंद्र सरकार हजारो कोटी आपल्याला पाठवतं, पण दुर्दैवाने त्याचा खरा उपयोग होतो का? मी 4 दिवसापूर्वी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न केला आणि सरकारने मान्य केलं की ग्रामीण भागात तर कुपोषण होतच, आता शहरापर्यंत कुपोषण आलं. अरे आम्ही 21व्या शतकात आहोत, विज्ञानाची प्रगती झाली. आता मंगळावर घर बांधण्याची लोक इच्छा व्यक्त करतायत, चंद्रावर घर बांधण्याचं संकल्प आणि स्वप्न करताय, पण बाजूच्याचं घर उजाडताय ते दुःख मात्र दुर्दैवाने आम्हाला दिसत नाही. ही आमच्यासाठी विचार करणारी गोष्ट आहे. लोकप्रतिनिधी हा दुवा आहे. आम्ही एकीकडे संविधानाचा जयघोष करतो, जय जयकार करतो, पण संविधानाच्या जयघोषासोबत, जय जयकारासोबत संविधानामध्ये तुम्ही आम्ही फक्त आपले अधिकार शोधतो. माझा हक्क काय, माझा अधिकार काय? मी जर लोकप्रतिनिधी आहे, आमदार आहे, तर माझी पाटी कुठे लागेल, माझी खुर्ची कुठे होईल? आणि आता तर आमदारांना घर देण्याची घोषणा होत आहे, पण पंतप्रधान आवास योजनेमध्ये पैसे देताना मात्र जर मदत होत नसेल तर लोकक्षोभ झाल्याशिवाय राहणार नाही. संविधानामध्ये अधिकार बघितले पाहिजे, त्याबद्दल माझा विरोध नाही. आमचे हक्क काय हे शोधले पाहिजे, माझा विरोध नाही. पण कर्तव्य काय हे मात्र जेव्हा आपण विसरतो त्याला माझा विरोध आहे.
संविधानामध्ये आमची कर्तव्य दिली आहे. या कर्तव्याचं पालन करण्याच्या दृष्टीने आम्ही या प्रशिक्षण माध्यमातून योग्य माहिती घेतली पाहिजे. आणि एवढीच योग्य माहिती नाही, खरं तर मी कार्यक्रम रद्द करून या कार्यक्रमाला यासाठी आलो. 51% माझा लोकप्रतिनिधी आहे. तुम्ही जोपर्यंत जागा होणार नाही तोपर्यंत कोणी किती योजना करू द्या. तिकडे विहीर असेल, विहिरीवर पंप असेल, पंपाला पाईप असेल, पण पाणी येणारी तोटी खराब असेल तर किती हॉर्स पॉवरचा पंप लावला तर त्याचा उपयोग होऊ शकत नाही, बकेटमध्ये पाणी पोहोचू शकत नाही. आणि त्या दृष्टीने माझी आग्रहाची सूचना आहे. मी काल मुद्दाम रमेश पिपळेचं निमंत्रण यासाठी स्वीकारलं की आम्हाला बदल करण्याचा संकल्प करायचा आहे. आणि हा संकल्प सुदैवाने अमृत महोत्सवी वर्षात आपण करतोय. 75 वर्ष स्वातंत्र्याचे झाले. समाजामध्ये जे विष कुणी पोहोचवतात, समाजामध्ये विषाचा प्रवाह जे लोक पोहोचवतात, संकल्प करा स्त्री शक्तीचा, संकल्प करा मातृशक्तीचा, संकल्प करा या माझ्या स्त्री महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मार्गदर्शनात स्त्री शक्तीचं जागरण करणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेच्या विचाराचा संकल्प करा. माझी जाऊचा तुमच्यामधली शक्ती प्रशिक्षणाच्या माध्यमातून वाढवा. आणि या जयघोषामध्ये स्वातंत्र्यवीरांचं जे अपूर्ण स्वप्न राहिलं आहे, गोरगरिबांच्या कल्याणाचं जे स्वप्न आहे, दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार सहाय्य शेतकरी शेतमजुराच्या कल्याणाचं संकल्प या प्रशिक्षणातून करा. भारत मातेची जय म्हणता म्हणता भारत मातेची खरोखर जय होण्याची क्षमता तयार करण्याचा एवढाच या प्रशिक्षणामध्ये मी माझा विचार मांडतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.